नारळी पौर्णिमेच्या आणि राखीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना. मित्रांनो, दरवर्षी आपण पाहतो की नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण एकाच दिवशी आनंदात साजरे केले जातात. पण यावर्षी म्हणजे 2026 मध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. काही लोक म्हणताय की 27 ऑगस्टला राखी बांधा, तर काही पंचांगानुसार 28 ऑगस्टला रक्षाबंधन आहे. अखेर हे दोन सण वेगवेगळ्या दिवशी का आले? 27 ऑगस्टला नारळी पौर्णिमा आणि 28 ऑगस्टला रक्षाबंधन साजरी करण्यामागे नक्की काय काय शास्त्र आहे? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण यामागचे संपूर्ण तिथीचे गणित सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा तुमच्या हक्काचा सणाचा प्रश्न आहे. सगळ्यात आधी आपण पौर्णिमा तिथी कधी सुरू होते आणि कधी संपते ते पाहूया. पंचांगानुसार श्रावण महिन्याची ही मुख्य पौर्णिमा तिथी 27 आणि 2026 रोजी सकाळी 9:08 सुरू होत आहे आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:48 पर्यंत आहे. आता तिथी 2 दिवसांत विभागली गेल्यामुळे दोन्ही सणांचे शास्त्र बदलले आहे. आता बोलूया नारळी पौर्णिमेबद्दल. आपल्या कोळी बांधवांसाठी आणि समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांसाठी नारळी पौर्णिमा हा अतिशय महत्त्वाचा सण आहे. शास्त्रानुसार समुद्र देवतेची पूजा करण्यासाठी आणि समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करण्यासाठी रात्रीच्या चंद्रोदय आणि समुद्राला येणारी भरती महत्त्वाची मानली जाते. 27 ऑगस्टच्या रात्री पूर्ण चंद्र आकाशामध्ये उपलब्ध असणार आहे. त्यामुळे समुद्राचे पूजन करण्यासाठी 27 ऑगस्ट हाच दिवस शास्त्रोक्त आणि सर्वोत्तम मानला गेला आहे. मग रक्षाबंधन 28 ऑगस्टला का साजरी करायची? यामागे दोन मोठी शास्त्रीय कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे हिंदू धर्मात कोणताही उपवास किंवा सण साजरा करताना उदय स्थिती सर्वात श्रेष्ठ मानली जाते. म्हणजेच ज्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी जी स्थिती येते तो संपूर्ण दिवस त्या सणाचा मानला जातो. 28 ऑगस्टला सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी उपलब्ध आहे. दुसरे आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे भद्राकाळ. शास्त्रानुसार भद्रा नक्षत्राच्या सावटाखाली भावाला राखी बांधणे अत्यंत अशुभ मानले जाते. 27 ऑगस्टला सकाळी पौर्णिमा सुरू होताच भद्रा सुद्धा सुरू होणार आहे, जी रात्री 9 वाजेपर्यंत असेल. दिवसभर अशुभ भद्रा काळ असल्यामुळे 27 तारखेला राखी बांधणे टाळले गेले आहे. म्हणूनच 28 ऑगस्ट रोजी शुक्रवारी सकाळी उदय स्थितीमध्ये राखी बांधणे अतिशय शुभ आणि फलदायी ठरेल. तर मित्रांनो, आता तुमचा गोंधळ दूर झाला असेलच. गुरुवारी म्हणजे 27 ऑगस्टला छान नारळी भात खाऊया. नारळी पौर्णिमा साजरी करा आणि शुक्रवारी 28 ऑगस्टला सकाळी लाडक्या भावाला आनंदाने राखी बांधा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही रक्षाबंधन कधी साजरी करणार आहात? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. माहिती महत्त्वाची आहे, त्यामुळे कृपया सर्व मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.